आज आपण खूप आगळ्या वेगळ्या वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत, ती म्हणजे रक्तचंदनाची बाहुली। ज्याप्रमाणे प्रत्येक घरात चंदनाचं खोड असतं, त्याचप्रमाणे रक्तचंदन असणे सुद्धा फार गरजेचं आहे। रक्तचंदनाचे लाकूड हे लेप करून मुक्कामार किंवा सांधेदुखीवर लावलं जातं। निरनिराळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा रक्तचंदनाचा वापर केला जातो। रक्तचंदनाच्या वापरामुळे त्वचेला एक प्रकारचं तेज व चमक मिळते। त्याचप्रमाणे त्वचेवरील पुरळ, ॲलर्जी, मुरूम व त्वचेचा दाह सुद्धा कमी होतो। रक्तचंदनाची म्हणजेच बहुमोल बहुगुणी औषधी म्हणजेच बाहुली 6-7 दशकांपूर्वी किंबहुना तत्पूर्वीही अत्याधुनिक औषधांची सुविधा नव्हती। आजीच्या बटव्यातूनच रुग्णांवर उपचार व्हायचे। आयुर्वेदास महत्त्व होते। रगद म्हणजेच रक्तांचा अपभ्रंश चंदनाची बाहुली तर पाय मुरगाळल्यावर आजीच्या बटव्यातूनच लगेच बाहेर यायची। लेप वाळल्यावर गरम पाण्याने शेकला की रुग्णास आराम वाटायचा। आजही काही मोजक्याच घरांमध्ये ही बाहुली पाहण्यास मिळते। माझ्याही घरात आहे। पार पंजोबाच्या काळापासून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। ही चंदनाचीच एक जात आहे। त्यास शास्त्रीय भाषेत टेरोकास्प सॅन्टिलिनस असे म्हणतात। अनेक लोक याला उगाळून याचा टिळाही लावतात। रक्तचंदनाच्या लाकडापासून ही बाहुली बनवली जाते। हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते। मुक्कामार, शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन बाहुलीचा वापर करतात। मुक्कामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात। अशा वेळी रक्तचंदन सहाणेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक दिला जातो। परंतु रक्तचंदन आणि सफेद चंदन यात जमीन आसमानाचा फरक आहे। तो कसा ते आपण जाणून घेऊयात। मुळात रक्तचंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रवपदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला रक्तचंदन असेही म्हटले आहे। या झाडाचे वाळलेले लाकूडही लाल रंगाचेच असते। चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे, पण या चंदनाप्रमाणे रक्तचंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही। साधारण लाकूड पाण्यात तरंगते, पण याच्या उलट रक्तचंदनाचे लाकूड जास्त घनतेमुळे पाण्यामध्ये टाकले असता अजिबात तरंगत नसल्याने हे लाकूड ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। रामकृष्ण हरी।